शिरपूर शहरात काहीही घडू शकतं। वीज महामंडळानं एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल 82,100 रुपयांचं वीज दिले। गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचं 1,160 रुपये बिल जोडून 83,260 रुपयांचं वीज बिल पाठविण्याचा नवा विक्रम करण्यात आला। त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे। या प्रकारामुळे भिल कुटुंबाला जोरदार शॉक बसलाय। वीज मंडळाच्या गलथान कारभारावर कोणाचंही नियंत्रण नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले। तालुक्यातील लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भिल एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत। त्यांच्या समवेत 70 वर्षीय आई, पत्नी आणि 2 मुलं राहतात। लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीज मीटर घेतलेलं आहे। जितेंद्र भिल 200 रुपये रोजंदारीनं कामाला जातात। त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंखा असून या व्यतिरिक्त काहीही नाही। जून महिन्यात त्यांना तब्बल 82,100 रुपये वीज बिल देण्यात आले। याबाबत जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला। घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचं सांगितले। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले। एक अर्ज करा आणि चालते वा म्हणत हाकलून लावलं। जितेंद्र भिल तसेच माघारी घरी आले। 2 दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचं बिल प्राप्त झालं। त्यावर महिन्याभराचे 1,160 व मागील महिन्याची 82,100 रुपये थकबाकी असे एकूण 83,260 रुपयांचं बिल देण्यात आले। काल दिनांक 31 रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचं कार्यालय गाठले। महिन्याभरापूर्वी अर्ज केला होता, त्याबाबत विचारणा केली। कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोध केली, परंतु अर्ज मिळून आला नाही। कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। भिल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिलाय। त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही हे लवकरच कळेल। गोरगरिबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केलाय का, असाही प्रश्न आता विचारला जातोय। लौकी येथील भिल आदिवासी समाजाची महिला विधवा महिला इंदुबाई हिरालाल भिल यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडून मीटर घेण्यात आला होता। त्या मीटरमध्ये मे महिन्यात त्यांना 500 रुपये बिल आलं। नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना 80 ते 83,000 रुपये बिल आला आहे। एक विधवा महिला 200 रुपये मोलमजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक 60 वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो। ते बी पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री चालू करतात। ते एवढं बिल कसं काय आलं हे महावितरणला विचारणा केला असता महावितरणवाले त्यांचा अर्ज घेता, त्यांच्यावर दबाव टाकता, तुम्हाला हे पैसे पेड करावे लागतील, भरावे लागतील असं जोर जबरदस्ती करता